हॅलो. हा शिरसे साहेब सुरू करा. आवाज येस सर, यायला येस ना? सर, चालू करा. हा 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 मी मदन सिसोदिया, सहाय्यक संचालक, रामिती औरंगाबाद. सर्व प्रशिक्षणार्थीचं तसेच या प्रशिक्षणाला जॉईन झालेल्या शेतकऱ्यांचं व आपल्याला जे आज मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर आनंद बडगुजर सर, ह्या सर्वांचं मी स्वागत करतो. तसेच आमच्या रामितीचे प्राचार्य श्री श्यामराव सोळंके साहेब, सर्वप्रथम बडगुजर सरांचा परिचय करून देतो. बडगुजर सर हे आहेत. तसेच बडगुजर सर सध्या कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर परभणी इथं असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब करतात. तर त्यांचा क्रॉप्सअप कृषी खात्याचे क्रॉप्सअप नावाची एक योजना आहे, त्याच्यामध्ये त्यांचा जबरदस्त त्यांनी काम केलेलं आहे. रोगांवरचं त्यांचं मार्गदर्शन आपल्याला बहुमोल ठरणार आहे याची मला खात्री आहे. तरी मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी हॅलो. हॅलो. येतोय सर आवाज, येतोय, सुरू करा सर, येतोय. हा हा सर्वांना बोला सर, नमस्कार. आवाज यायला आवाज. आजच्या या रामिती अंतर्गत शिक्षणासाठी उपस्थित असलेले रामितीचे संचालक अभयजी पडेले आमचे मित्र, त्यानंतर सहाय्यक संचालक श्री मदनजी सिसोदे व या प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेले कृषी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय स्तरावरील सर्व कर्मचारी, तसेच या प्रशिक्षणासाठी असलेले सर्व शेतकरी, या सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. व आपण आजचा जो विषय आहे कापूस पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन, याविषयी आपण जाणून घेऊयात. आपल्या सर्वांना माहितच आहे की कापूस हे आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं नगदी पीक आहे. आणि कपाशीचा जर का नेहमीचा जर विचार केला तर एक लागवडीच्या संदर्भात दरवर्षी अशी एक संभावना असते की यावर्षी लागवड कमी होईल किंवा अधिक होईल. परंतु महाराष्ट्राचा जर का एकंदरीत विचार केला तर जवळपास सगळ्यात जास्त महत्त्वाचं जे नगदी पीक म्हटलं जातं ते म्हणजे कपाशीच आहे. आणि याच्या क्षेत्रामध्ये फार फार तर 1 ते 2% फरक जाणू शकतो. यावर्षी जर विचार केला तर मागचा जो काही हंगामामध्ये गुलाबी बोंडाळी आणि थोडेस जर काही विपणन व्यवस्थेमधल्या अडचणी लक्षात घेतल्या तर केवळ 2% कपाशीचं क्षेत्र जे आहे ते कमी झालेलं आहे. परंतु कपाशी आपल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं नगदी पीक आहे. या पिकाचा जर का विचार केला तर जवळपास 6 कोटी लोकांना जे लाईव्हलीहूड आहे किंवा जे एकूण जे रोजगार आहे ते 6 कोटी लोकांना रोजगार देण्याचं काम हे एक पीक करतं. आणि या पिकाच्या बाबतीत अजून एक महत्त्वाचं की जी काही कीटकनाशकाची जी काही संपूर्ण इंडस्ट्री आहे ती सुद्धा या एका पिकाभोवती आहे. कारण जवळपास 40 ते 45% कीटकनाशके या एका पिकावर वापरल्या जातात. एवढं महत्त्वाचं पीक आहे. आणि त्याचबरोबर नगदी पीक असल्यामुळे साहजिकच आहे की शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक विचार असतो की अधिकाधिक उत्पादन मिळवणं. अधिक उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी जे आहेत ते याच्या संदर्भात जे काही कीड व्यवस्थापन आहे, कीड आणि रोगापासून या पिकाचं कसं चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करता येईल या दृष्टिकोनातून सारखे प्रयत्नशील असतात. आणि त्या दृष्टीने मग खूप साऱ्या फवारण्या या पिकावर घेतल्या जातात. तर त्यासाठी शेतकरी बंधूंना योग्य प्रमाणात किडी आणि त्यावर येणारे जे काय रोग किडी आहेत आणि त्यावर वापरण्यात येण्याचे जे काही आपले कीटकनाशक आहेत या संदर्भात इत्थंभूत जर का माहिती मिळाली तर निश्चितच शेतकऱ्यांचा हा खर्च सुद्धा वाचू शकतो. त्यासाठी आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन चा अवलंब करणं गरजेचं आहे. आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करण्याबरोबरच किडींची ओळख होणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण किडींची ओळख झाली तरच त्यासाठी कुठले उपाय आहेत हे शेतकरी जाणू शकतात. त्या दृष्टिकोनातून जर का विचार केला तर कापसावर जवळपास 126 प्रकारच्या विविध किडींच्या प्रजातीची नोंद झालेली आहे. परंतु आपल्यासाठी जर का विचार केला तर फार महत्त्वाच्या ज्या काही किडी आहेत त्या एक 8 ते 10 किडी फार महत्त्वाच्या आहेत. आणि इतर दुय्यम किडींमध्ये एक 10-11 किडी आहेत. या एवढ्याच किडींचा आपल्याकडच्या भागामध्ये, आपल्याकडच्या वातावरणामध्ये एक महत्त्वपूर्ण असा सहभाग आहे. त्यामुळे या किडींकडे थोडंसं आपल्याला विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आता रस शोषण करणाऱ्या किडीच्या बद्दल बोलायचं झालं तर तुडतुडे आहेत, फुलकीड आहे, पांढरी माशी आहे, मावा आहे, पिठ्या ढेकूण आहे. त्यानंतर
बोंडाळ्यांमध्ये ठिपक्याची बोंडाळी, हिरवी अमेरिकन बोंडाळी आणि विशेषतः प्रकर्षाने मागच्या 2-3 वर्षापासून ज्या किडीचा जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होत आहे ती म्हणजे गुलाबी बोंडाळी. तर या गुलाबी बोंडाळीचा सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्या सुद्धा उपाययोजना आपल्याला चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. त्यानंतर इतर महत्वाच्या ज्या किडी आहेत त्याच्यामध्ये तांबडे ढेकूण, करडे ढेकूण, मिरे ढेकूण, त्यानंतर सोयाबीनवर जी तंबाखूवरील पाने खाणारी अळी आहे ती कपाशीवर सुद्धा कधी येऊ शकते. त्यानंतर पाने गुंडाळणारी अळी आहे, उंटाळी आहे, पाने पोखरणारी अळी आहे, करडे सोंडे आहेत, खोडकीड आहे, लाल किडी आहेत. अशा विविध प्रकारच्या किडींची नोंद या पिकावर झालेली आहे. तर त्याचं आपल्याला इत्यंभूतपणे माहिती होणं सुद्धा गरजेचं आहे. यानंतर आता आपण रस शोषण करणाऱ्या किडीबद्दल पाहूयात. सर, सगळ्यात सुरुवातीची जी कीड आहे ती म्हणजे तुडतुडे. आपल्या सर्वांना माहितच आहे की तुडतुडे साधारणतः सूर्यप्रकाश थोडासा कमी प्रमाणामध्ये असेल आणि जे काही आर्द्रता असते ती सुद्धा थोडी जास्त असेल आणि प्रकाशाचा विशेषतः सूर्यप्रकाश कमी प्रमाणामध्ये असेल तर तुडतुड्याचा प्रादुर्भाव हा निश्चितच वाढलेला असतो. बरोबर सर. बहुतेक फुल हा स्क्रीन सर. आहे. फुल स्क्रीन आहे का पीपीटी? हा फुल स्क्रीन आहे. त्याला कमी करू का? दिसत नाही. हा, फुल स्क्रीन केलं की दिसत ओके नाही. सर, एक मिनिट. ठीक आहे, ठीक. थोडा लॅपटॉप आहे, थोडा स्लो चालतोय आज. ठीक आहे. ते काय, ते फुल स्क्रीन केलं की शेअर होत नाही. फक्त आपण जसं रेग्युलर ओपन करतो ना, साईडला स्लाइड आणि मध्ये हे तसं शेअर होतं ते. हा हा हा. आता दिसतंय बघा, दिसतंय आता. दिसतंय. दिसतंय सर आता काय? फुल स्क्रीन दिसते? नाही, फुल स्क्रीन नाही दिसत. हॅलो आता सर. दिसतंय बरोबर. दिसतंय आता. आता तुम्ही जे पुढे हे करताय ना, फुल स्क्रीन नाही दिसणार. फुल स्क्रीन शेअरिंग होत नसतं. हे डबल पीपीटी ओपन झाले त्यामुळे प्रॉब्लेम अच्छा झाले अच्छा. थोडंसं. आता दुसरी स्लाइड दिसते बघा, कपाशीवर किडी, ही स्लाइड दिसते. हा ठीक आहे, या अशा स्मॉल मध्येच राहू देतो सर. हा, तसंच राहू द्यावं लागेल. होय होय. नॉट रिस्पॉन्डिंग. दिसतंय सर आता. ठीक आहे. लॅपटॉप प्रॉब्लेम येतोय सर थोडा. एकच मिनिट. सर, ते F5 दाबलं की फुल स्क्रीन दिसते. F5 का? हो हो.
नाही, हा लॅपटॉपचा माझा प्रॉब्लेम यायलाय, बाकी याच्यात काही अडचण नाही. विदाउट पीपीटी चालू देऊ का नाही तर सर? नाही चालत ना, काय अडचण नाही. पण असं दिसतंय हे फक्त तुम्हाला फॉरवर्ड ठीक होतं, आहे. काय अडचण नाही, काय अडचण नाही. चालतंय हा, काय. ठीक आहे. सर्व प्रशिक्षणार्थी एकदा तांत्रिक अडचणीमुळे जो काही व्यत्यय आला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तर आताच आपण पाहिलं की रस शोषण करणाऱ्या किडी आणि ज्या काही बोंडाळ्या आहेत याचं आपल्याला एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणं हे गरजेचं असतं. परंतु या व्यतिरिक्त सध्याच्या परिस्थितीमध्ये रस शोषण करणाऱ्या किडी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आलेल्या आहेत. तर या किडींचा जो काही उद्रेक होतो आहे त्याची काही कारण आहेत ती सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे निओनिकोटाइड गटातील कीटकनाशकांचा प्रतिकारशक्ती तयार झालेली आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की आपण जवळपास बऱ्याच दिवसांपासून, जवळपास मागच्या 15 ते 20 वर्षांपासून निओनिकोटाइड गटातील कीटकनाशके, उदाहरणार्थ इमिडाक्लोप्रिड आहे, थायोमिथाक्झाम आहे किंवा मग ॲस्टॅमिप्रिड आहे, यांचा आपण वापर करतोय. तर या कीटकनाशकांचा सारखा सारखा वापर केल्यामुळं याच्या प्रतिकारशक्ती जी आहे ती तयार झालेली आहे. आणि प्रतिकारशक्ती तयार झाल्यामुळं आता ही कीटकनाशक फारशी परिणामकारक होत नाहीत. आणि आपण पहिल्या फवारणीसाठी सुद्धा याच बीज प्रक्रियेसाठी याच कीटकनाशकांपैकी एखादीची वापर करतोय आणि परत पहिल्या फवारणीसाठी शेतकरी हेच वापर करतायत. त्यामुळे थोडासा निवडणुकीच्या गटातील कीटकनाशकांचा वापर सुद्धा टाळला पाहिजे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकापेक्षा अधिक कीटकनाशके, विद्राव्य खते, संप्रेरके, बुरशीनाशके यांचे मिश्रण करून फवारणी केल्या जाते. आज आपण पाहतोय की कुठलाच शेतकरी एका कीटकाची फवारणी करत नाही, त्यासाठी सगळ्याचं एक मिश्रण केले जाते. आता साहजिकच आहे की मिश्रण केलं की याची जी काही विषकारकता आहे त्यामध्ये बाधा पोहोचत असते आणि विशेष असे आपल्याला परिणाम दिसून येत नाहीत. त्यानंतर कीटकनाशकांची आर्थिक नुकसानाची किडींची संख्या जी आहे ती आर्थिक नुकसानाच्या पातळीच्या वर जरी गेलेली नसेल तरी कीटकनाशकांच्या आवाजवी फवारण्या केल्या जातात आणि त्याचा परिपाक असा होतो की जे काही मित्र कीटक असतात वातावरणामध्ये, तर या मित्र कीटक मारल्या आणि परत येणारे ज्या काही किडी आहेत तर त्या किडींना कुठल्या प्रकारे अटकाव होत नाही आणि मग किडींचं जे काय आपण उद्रेक म्हणतो किंवा पुनरुत्थान म्हणतो ते मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं. त्याचबरोबर कीटकनाशकांच्या फारशी नसल्यामुळे कीटकनाशकांचं अयोग्य प्रमाण वापरलं जातं. मग कधी कमी प्रमाणात कीटकनाशक वापरलं जातं, तर कधी जास्त प्रमाणामध्ये होतं. त्याचा परिपाक असा होतो की तो खर्चही वाढला जातो आणि अपेक्षित असे जे काही रिझल्ट मिळायला पाहिजेत किंवा परिणाम मिळायला पाहिजे ते सुद्धा मिळत नाहीत. किडींचं सुद्धा योग्य प्रकारे व्यवस्थापन होत नाही. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, कपाशी नगदी पीक आहे, या पिकाला थोडं जरी त्याच्यामध्ये थोडासा कमकुवत शेतकरी सारख्या नत्रयुक्त खताचा वापर करून हे पीक लुसलुशीत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आता यांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि त्यामुळं जे काही नत्रयुक्त खत आहेत त्यांचा फार मोठ्या प्रमाणात भडीमार झाल्यामुळं मित्र जे काही रस शोषण करणाऱ्या किडी असतात त्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये याकडे आकर्षित केल्या जातात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही वातावरणातले बदल आहेत, तर या वातावरणातल्या बदलामुळं हे वातावरण जे आहे ते किडीस पोषक बनतंय. वातावरण किडीस पोषक बनल्यामुळं खास करून सध्याच्या ज्या वातावरणाचा जर का विचार केला आपण, तर सध्याच्या वातावरणामध्ये जे काय आता रिमझिम होणारा पाऊस आहे, त्याचबरोबर जे काय हवेमधली जास्त प्रमाणात आर्द्रता आणि सूर्यप्रकाशाचं अपुरं प्रमाण हे सुद्धा एक प्रकारे किडीसाठी पोषक असं वातावरण आहे. तर या सगळ्या जे काही घटक आहेत ते या रस शोषण करणाऱ्या किडीच्या उद्रेकासाठी जे काही संभाव्य कारण आहेत त्यामध्ये महत्वाचे ठरतात. हॅलो हॅलो येतोय सर, आवाज येतोय.
हा ते ठीक आहे पुढचे. आता यामध्ये रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये सगळ्यात महत्वाची जी कीड आहे ती म्हणजे तुडतुड्याची. आता तुडतुडे आपण सहजपणे ओळखू शकतो. अं, तुडतुडे आपण सहजपणे ओळखू शकतो. साधारणतः पाचरीच्या आकाराचे लहान असे साधारणतः हिरवट रंगाचे तुडतुडे आपल्याला पाहायला मिळतात. ते शक्यतो चालताना तिरपे चालतात आणि त्याच्या पंखावर जर का पाहिलं आपण तर एक प्रकारे दोन काळे टिपके आपल्याला आढळून येतात. काळे टिपके आढळून येतात. त्यानंतर तुडतुडे जे असतात ते पानाचा रस शोषण करतात. आता रस शोषण करण्याची सुद्धा त्यांची एक वेगळ्या प्रकारची पद्धत असते. साधारणतः तुडतुडे जे आहेत ते पानाच्या सुरुवातीला पानाच्या कडांमधला रस शोषण करतात. त्यामुळं कडा ज्या आहेत त्या पिवळसर बनतात. पानं खालच्या बाजूने आकसायला लागतात आणि जसजशी पिवळसर पानं बनायला लागली तसतसं त्यातलं जे काही क्लोरोफिलचं प्रमाण आहे ते सुद्धा कमी व्हायला लागतं आणि मग कालांतरानं पानं लाल पडायला लागतात. तर हे जे काही लाल येण्याचे विविध कारण आहेत त्यामधलं हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. आणि तुडतुड्याचे प्रौढ आणि पिल्ल दोन्ही सुद्धा रस शोषण करण्याचं काम करतात. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जर का पाहिलं आपण तर तुडतुड्यांमुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा आपल्याकडे अलीकडील काळामध्ये दिसून येत आहे. आणि लाल्या रोगाचे एक विविध कारणांपैकी हे सुद्धा एक प्रमुख असं कारण आहे. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे फुलकिडे. आता फुलकिड्यांच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर फुलकिडे दिसायला अत्यंत लहान आकाराचे असतात. सहसा आपल्याला जर का पाहिलं तर नजर स्थिर जर का केली 1 ते 1.5 मिनिट तर आपल्याला अत्यंत लहान आकाराचे तुडतुडे हे दिसायला लागतात. लहान आकाराचे फुलकिडे हे दिसायला लागतात. साधारणतः सुईच्या टोकापेक्षा म्हणजे 1 ते 1.5 mm लांबीचे तपकिरी रंगाचे तुडतुडे पानाच्या मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला वळवळताना सहजपणे दिसायला लागतात. आणि या फुलकिड्याच्या बाबतीत जर का सांगायचं झालं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये जो काही आता प्रादुर्भाव आहे त्यामध्ये सध्या फुलकिड्याचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या जवळपास 8 ते 10 दिवसापासून दिसून येत आहे आणि शेतकरी या किडीमुळे सध्या सुद्धा त्रस्त आहेत. आता फुलकिडे जे काही रस शोषण करतात त्यामध्ये थोडासा यांचा प्रकार वेगळा आहे. यांच्या बाबतीत एक आहे की जे काही यांचे उजव्या बाजूचे दात असतात ते किंवा उजव्या बाजूचे तोंडाचे जे भाग असतात ते पूर्णपणे आकसलेले असतात. त्यामुळे हे सहजपणे रस शोषण करू शकत नाहीत. त्यासाठी हे पानांना खरवडण्याचं काम करतात आणि खरवडल्याच्या नंतर जो काही स्त्राव बाहेर पडतो तो स्त्राव नंतर चाटण्याचं काम हे फुलकिडे करत असतात. आणि त्या खरवडल्यामुळं साहजिकच आहे की पानाच्या ज्या काही पेशी असतात त्यावर एक प्रकारे जखम तयार झाल्यासारखं होतं किंवा त्या थोड्याशा पेशी ज्या आहेत त्या नाश पावतात आणि मग त्या ठिकाणी कडकपणा येतो झाडांमध्ये आणि पानं सुद्धा फाटायला लागतात, चंदेरी सुद्धा व्हायला लागतात. आणि विशेषतः असा रिमझिम पाऊस किंवा मोठी उघाड पावसाची असेल तर सुद्धा फुलकिडे हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागतात. त्यानंतर पुढची जी आहे कीड ती म्हणजे पांढरी माशी. तर पांढरी माशी सुद्धा विशेषतः सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये येऊ शकते. कारण कपाशीचं पीक हे पूर्णतः मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं असतं आणि अशा वाढलेल्या अवस्थेमध्ये एक तर पूर्णतः आतमध्ये हवा फारशी खेळती राहत नाही. मोठे पाऊस झाल्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण वाढतं. जमिनीमध्ये सुद्धा आर्द्रता जास्त प्रमाणात असते आणि हवेमध्ये सुद्धा आर्द्रता जास्त असते. अशा वातावरणामध्ये पांढरी माशी मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकते. पांढऱ्या माशीची आपण जर का अंडी किंवा जे पाहिली तर अगदी साखरेचे स्फटिक पडल्यासारखे आपल्याला पानाच्या खालच्या बाजूने दिसायला लागतात आणि प्रौढ तर आपण सहजपणे ओळखू शकतोय. एक प्रकारे समोरच्या बाजूला पिवळसर झाक असते आणि पांढऱ्या रंगाच्या अशा लहान लहान अशा माशा ज्याला आपण गोंगारा म्हणतो त्या सुद्धा अशा उडताना दिसायला लागतात. ह्या रस शोषण करतात. ज्या ठिकाणी रस शोषण केला त्या ठिकाणचा भाग असा पिवळसर बनतो आणि मग ते तशी पानं काळवंडायला लागतात आणि त्याचबरोबर पानाच्या मागच्या बाजूला काळ्या रंगाची एक बुरशी सुद्धा तयार होत असते. तर या पांढऱ्या माशीबाबत सुद्धा आपल्याला सजग राहणं गरजेचं आहे. आणि विशेष करून जे काही सिंथेटिक पायरॅथॉल गटातील कीटकनाशक आपण गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी वापरायला सांगतो ती शक्यतो जेवढी उशिरा वापरतो आपण तेवढं चांगलं आहे. कारण सिंथेटिक पायरॅथॉल गटातील कीटकनाशक या पांढऱ्या माशीचे जे काही नैसर्गिक मित्र कीटक असतात इन्कार्सिया फार्मोसाना आणि एरिटमोसियस नावाचे त्यांना मारण्याचं काम करतात. त्यामुळे त्यांचा वापर सुद्धा आपल्याला समतोल पद्धतीने करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची कीड आहे ती म्हणजे मावा. आणि या हंगामाच्या सुरुवातीपासून जर का पाहिलं आपण तर मावा हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे. माव्याचे जे काय आहे
ते प्रजनन हे फार जलद गतीने होत असतं, कारण मावा अंडी न टाकता डायरेक्ट पिलांना जन्म देत असतो आणि मग पिलं आणि प्रौढ दोन्ही पानातील रस शोषण करतात. त्या ठिकाणी एक प्रकारे चिकट स्त्राव सोडतात, त्यामुळे पानावर एक प्रकारे काजळी आल्यासारखं असते आणि झाडाची वाढ सुद्धा खुंटत असते. त्यानंतर पुढची जी कीड आहे ती आहे पिठ्या ढेकूण. आता पिठ्या ढेकण्याच्या सध्या तरी ही कीड नियंत्रणामध्ये आहे, फारशी कुठे आढळून येत नाही, कारण याचे जे काही मित्र कीटक आहेत अॅनासिस बंबावली आणि अॅनागॅरस नावाचे, हे आपल्याकडच्या वातावरणामध्ये आता स्थिर स्थावर झालेले आहेत. तर त्यामुळे त्याच्या माध्यमातून याचं बऱ्यापैकी आपण जे काय आहे ते नैसर्गिकरित्या नियंत्रणात आहे. परंतु वातावरण जर का या किडीसाठी पोषक मिळालं तर निश्चितच ही कीड कधीही जे आहे ते एक प्रकारे संहारक रूप धारण करू शकते. त्यामुळे पिठ्या ढेकण्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. सगळ्यात विशेष म्हणजे या किडीच्या अंगावर एक प्रकारे मेंचट असं आवरण आहे, त्यामुळे हे कीड कीटकनाशकांना सुद्धा सहजपणे जात देत नाही, कीटकनाशक त्यामध्ये पर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे पिठ्या ढेकण्याबाबत आपल्याला थोडंसं अजून सजग राहणं गरजेचं आहे. ह्या झाल्या रस शोषण करणाऱ्या किडी. यानंतर महत्वाचे जे आहे ते म्हणजे बोंडाळ्या. तर आता बोंडाळ्यांच्या बाबतीत 3 प्रकारच्या बोंडाळ्या आपण सहजपणे लक्षात येतात. एक आहे टिपक्याची बोंडाळी, दुसरी आहे अमेरिकन बोंडाळी आणि गुलाबी बोंडाळी. तर टिपक्याची जी बोंडाळी आहे ती शक्यतो हंगामाच्या सुरुवातीला येते, परंतु बीटी कपाशीला अद्यापपर्यंत या किडीनं फार शक्ती जी आहे ती या किडीच्या प्रती फारशी आढळून आलेली नाही. त्यामुळं ही सध्या तरी नियंत्रणात आहे. तर या किडीचं नुकसान काही प्रमाणामध्ये तुम्हाला जे काही नॉन बीटीचे झाडं असतील, कारण आपण यावर्षी बॅग इन रिफ्युजी आहे, तर म्हणजे 5% झाडं ही नॉन बीटी कपाशीच्या क्षेत्रामध्ये आहेत. ती कोणती आहेत हे कारण बियाण्यामध्ये मिक्स करून दिल्यामुळं हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाहीये. त्यामुळं जे काही नॉन बीटीच्या झाडांवर जर का बोंडाळ्याचा प्रादुर्भाव दिसून आला तसं म्हणजे त्याला फारसं चिंता करण्याचं कारण नाही, किंवा त्यामुळे फारसं असं घाबरून जाण्यासारखं सुद्धा कारण नाही, कारण 5% झाडावर या बोंडाळ्या ह्या येणारच आहेत. फक्त त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये किती प्रमाणात बोंडाळी आली हे लक्ष देणं गरजेचं आहे. टिपक्याची बोंडाळी ही सुरुवातीला जे काही शेंडे असतात कपाशीचे विशेषतः, त्या शेंड्यांना पोखरण्याचं काम करते, म्हणून याला शेंडे सुद्धा म्हणतात. त्यानंतर कालांतराने ही आपलं मग पाते असो किंवा बोंड असो त्यांच्याकडे वळवते आणि ते खायला सुरुवात करते. अळी जर का पाहिली तर अगदी पक्ष्याच्या विष्ठेसारखी अळी आपल्याला सहजपणे दिसायला लागत असते. आणि ही कीड प्रामुख्याने भेंडी आणि कपाशी या 2 प्रमुख पिकांवरच यायला लागते. त्यानंतर पुढची जी कीड आहे ती हिरवी बोंडाळी, किंवा यालाच आपण अमेरिकन बोंडाळी म्हणतो, घाटे अळी सुद्धा म्हणतो आपण. आता या किडीच्या बाबत सांगायचं झालं तर ही एक प्रकारे राष्ट्रीय कीड आहे, कारण जगातल्या सगळ्या देशांमध्ये आढळून येणारी ही अशी ही कीड आहे आणि 183 प्रकारच्या वनस्पतीवर सहजपणे जगू शकते. त्यामुळे या किडीची व्याप्ती फार मोठी आहे आणि विशेष करून कपाशी एक प्रकारे या किडीचं आवडतं खाद्य आहे. बीटी कपाशी जरी आपण करत असलो तरी काही प्रमाणामध्ये या किडीच्या बाबतीत सुद्धा प्रतिकार शक्ती तयार झाल्याचे संशोधन लेख सुद्धा आता प्रसिद्ध झालेले आहेत. त्यामुळे या किडीबाबत सुद्धा आपल्याला अजून सजग राहणं गरजेचं आहे. या किडीचा जो काही पतंग दिसतोय तो पतंग असे खसखशीच्या आकारचे एक अंडे पानाच्या मागच्या बाजूला टाकत असतो आणि त्यानंतर एक अंडे टाकल्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवसामध्ये बाहेर पडते, अळी बाहेर पडत असते. त्यानंतर ही बाहेर पडल्यानंतर अळी जी आहे ती पाते असतील किंवा फुलं असतील त्यावर खाण्याचं काम करते. कालांतरानं बोंडांमध्ये सुद्धा खाण्याचं काम करते. बोंड आतमध्ये पूर्णतः पोखरून खात असते. आता यानंतर अजून एक महत्वाचं म्हणजे या किडीचा जो रंग आहे तो जशा प्रकारचं खाद्य असेल तशा प्रकारचा याचा रंग सुद्धा बदलत असतो. कपाशीवर थोडे हिरव्या रंगाची किंवा उशिराच्या कपाशीवर खात असेल तर थोडीशी पिवळसर दिसायला लागते. करडीवर खात असेल तर काळ्या रंगाची दिसायला लागते. सूर्यफुलावर पिवळ्या रंगाची दिसायला लागते. त्यामुळं या किडीकडे सुद्धा आपल्याला विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यानंतर पुढची जी बोंडाळी आहे ती आहे हिरवी बोंडाळी, किंवा जिला पुढची जी आहे ती गुलाबी बोंडाळी. आता आपल्या सर्वांना माहितीच आहे की गुलाबी बोंडाळीमुळे आपण किती प्रमाणामध्ये मागच्या 2-3 वर्षापासून शेतकरी हे त्रस्त आहेत. आणि या वर्षी जर का हंगाम पाहिला तर हंगाम हा कपाशीचा लांबलेला होता. त्यामुळं गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव हा तुलनेने यावर्षी जास्त प्रमाणात येण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. नाही आला तर सुदैवच आहे आपलं, परंतु मागची जर का परिस्थिती पाहिली तर कापूसाचा जो आहे तो जवळपास एप्रिल मे पर्यंत पराठी शेतामध्ये उभीच होती.
त्याचबरोबर जे काही कापूस होता तो मोठ्या प्रमाणामध्ये फरदरचा कापूस सुद्धा यावर्षी घेण्यात आला, कारण बऱ्याच ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्यामुळे शेतकरी जास्त उत्पन्न घेण्याच्या दृष्टिकोनातून किंवा जे काय उभं पीक आहे त्याला थोडं पाणी दिलं तर उत्पन्न येऊ शकतं, या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी फरदरचा कापूसही घेतला आणि या फरदरच्या कापसामध्ये 70 ते 80% गुलाबी बोंडअळीग्रस्त हा कापूस होता, किडका कापूस. त्यामुळे याची सुप्त अवस्था त्या ठिकाणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर जिनिंग मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कापूस हा खरीपाचा हंगाम चालू झाला तरी सुद्धा होता, त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा सुप्त अवस्था या असू शकतात. आणि याच्यामध्ये विशेष अजून आहे की 2 प्रकारचा साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर पर्यंतचा जीवनक्रम जो असतो तो हा कमी कालावधीचा असतो, तो जीवनक्रम त्याच वर्षामध्ये, परंतु जो डिसेंबरच्या नंतरचा जो जीवनक्रम चालू असतो जो फरदरच्या कापाशीवर येत असतो तर तो आहे दीर्घकालाचा जीवनक्रम. त्यामध्ये अळी शेवटच्या अवस्थेमध्ये जाऊन 8 ते 10 महिन्यापर्यंत सुद्धा सुप्त अवस्थेमध्ये सहजपणे राहू शकते. त्यामुळे आणि विशेष करून फरदरच्या कपाशीमध्ये अळी जर का सुप्त अवस्थेमध्ये असेल तर आता या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सुद्धा बऱ्याच ठिकाणी आढळून येण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे. आता गुलाबी बोंडअळीचं जे काय प्रौढ असतात ते अत्यंत लहान असतात, ते अंडे देण्याचं काम करतात आणि अंडे दिल्याच्या नंतर साधारणतः 3-4 दिवसामध्ये अंड्यातनं अळी बाहेर पडते. बाहेर पडल्यानंतर साधारणतः 1 ते 2 दिवसामध्ये अळी लगेच कुठल्या तरी पात्यामध्ये फुलामध्ये जात असते. ज्या फुलामध्ये जाते त्या ठिकाणी आतमध्ये एकदा अळी गेल्याच्या नंतर तिथं डोमकळी तयार होते, म्हणजे ती कळी लवकर उमलत नाही, एक प्रकारे घुमट तयार होतं त्या कळीमध्ये आणि अशा कळीमध्ये मग ती राहून प्रत्येक कळीचं बोंडामध्ये रूपांतर होतं, परंतु त्या बोंडामध्ये सुद्धा ही अळी गेलेली असते. आता एखाद्या लहान शक्यतो 10 दिवसापर्यंतच्या बोंडामध्ये ही कीड थोडीशी प्राधान्याने जात असते, कारण 10 दिवसाच्या आतमधला जर का बोंड असेल तर त्यामध्ये ही अळी जाऊन आपला पूर्ण जीवनक्रम सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण करत असते. आता जीवनक्रम पूर्ण करते वेळेस ती एकाच बोंडामध्ये राहून त्याच्या ज्या काय आतमधल्या कपाशीच्या जे सरक्या आहेत त्यांना खाण्याचं काम करत असते. त्यानंतर त्यांना खाल्ल्याच्या नंतर आतमध्ये सरकी असो त्यानंतर रोप असतील या सगळ्यांना आत त्यांना खाण्याचं काम करत असते. हॅलो हॅलो येतोय सर आवाज? येतोय काय अडचण? येतोय आवाज सर, आवाज यायला आवाज येत नाही म्हणून एका बोंडामध्येच राहून आतमध्ये खाण्याचं काम करत असते. आता आतमध्ये खाते वेळेस नंतर जो काय आतमधले जे काय त्याला आपण लोकुल म्हणतो त्यांना सुद्धा एकमेकाच्या त्या लोकुलमध्ये छिद्र करून त्याच्यामधून दुसऱ्या लोकुलमध्ये प्रवेश करते आणि त्या ठिकाणचे जे काही बिया आहेत किंवा बियांना खाण्याचं काम करते आणि त्याचबरोबर त्याच्या विष्ठेमुळे वगैरे सरकी सुद्धा खराब होत असते. सरकी खराब झाल्यानंतर मग असा कापूस हा वेचायला एक तर बोंड लवकर फुटत नाहीत आणि फुटले तरी ते लवकर वेचता येत नाहीत. त्यामुळे मजुरीचा खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात वाचतो आणि निघालेला जो कापूस असतो त्याला सुद्धा बाजारामध्ये व्यवस्थितपणे भाव मिळत, कारण त्याची धाग्याची जी काय धागा जो आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारे तयार होत नाही. त्यामुळे अशा कपाशीला जवळपास 3,000 3,500पर्यंतचा भाव मिळतो आणि वेचणीलाच 1,500 रुपये आपल्याला पर क्विंटलला द्यावे लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी फरदर जी आहे ती कापूस जरी दिसत असला तरी एकूण आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही, हे सुद्धा आपल्याला थोडंसं सांगणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण नुकसान पाहू शकता. आणि अळी जी आहे ती सुरुवातीला पांढुरक्या रंगाची दिसायला लागते आणि कालांतराने अळी मोठी झाल्याच्या नंतर ती गुलाबी रंगाचा जो आहे तो धारण करते. त्यामुळे या अळीला गुलाबी बोंडअळी सुद्धा असं म्हटलेलं आहे. या अळीच्या बाबतीत अजून एक सांगायचं म्हणजे
या अळीच्या व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याचा वापर सुद्धा अत्यंत प्रभावी असा ठरून आलेला आहे. त्यामुळे सुरुवातीपासून कामगंध सापळ्याचा वापर जो आहे तो या अळीसाठी करणं जास्त प्रमाणात गरजेचं आहे. त्यानंतर या अशा प्रकारचं आपण छिद्र पाहू शकता. जेव्हा अळीची पूर्ण वाढ झालेली असते, वाढ झाल्याच्या नंतर कोशामधून अळी जी बाहेर पडते ती अशा प्रकारे किंवा अळी बाहेर पडून जमिनीमध्ये कोशावस्थेमध्ये जात असते. त्यानंतर हे आपण पाहू शकता कपाशीमध्ये कशा प्रकारे या अळीचं नुकसान झालेलं आहे ते. त्यानंतर हे नख्या ज्या आहेत कपाशीच्या त्याच्यामध्ये जे काही छिद्र दिसतात तर हे एका लोकलमधून दुसऱ्या लोकलमध्ये गेल्यामुळं तयार झालेली छिद्र आहेत. त्यानंतर कपाशीमध्ये जर पाहिलं आपण तर जो काही चांगला कापूस आणि कीडग्रस्त कापूस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कपाशीचा जो फरक आहे तो सहजपणे आपल्याला ठिकाणी दिसून येत असतो. त्यामुळे किडीबाबत थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे आपल्याला. त्यानंतर जे काय जिनिंग मधलं कापणी केल्याच्या नंतर जर का आपण पाहिलं तर अशा प्रकारे जो आहे त्या सरक्या ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गुलाबी अळीच्या अवस्था ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येऊ शकतात. आता ही गुलाबी बोंडाळी का आली याचं सुद्धा आपल्याला थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. तर आपल्याकडं विशेषतः जे काय आपला मराठवाड्याचा भाग आहे किंवा आपण सेंट्रल झोन म्हणतो महाराष्ट्राचा तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी या गुलाबी बोंडाळीसाठी हायब्रिडचा वापर केला जातो. आणि साहजिकच आहे ज्या ठिकाणी हायब्रिडचा वापर केला जातो तर त्या ठिकाणी जे काय होणारं बोंड असतं त्या बोंडामध्ये साधारणतः एक बी जी आहे ती नॉन बीटीची आपोआपच राहत असते सिग्रिगेशन झाल्यामुळं. त्यामुळे त्याच्यावर ही सहजपणे गुलाबी बोंडाळी ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जगून कालांतराने तिची प्रतिकारशक्ती सुद्धा तयार झालेली असते. त्यानंतर कपाशीच्या फरदडी खाली क्षेत्रात झालेली वाढ किडीच्या जीवनक्रमात कधीच खंड होत नाही. त्यानंतर वर्षभर कपाशीचे पीक सुद्धा आपल्याकडे घेतले जाते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फरदडी खाली क्षेत्रात झालेली वाढ. त्यानंतर जिनिंग मिल व बाजारात सुद्धा मोठ्या आळ्या व कोशासह असलेला कापूस आहे या किडीच्या वाढीसाठी. त्यानंतर आपण बऱ्याचदा पराठ्या वगैरे किंवा औषध जे आहेत त्याची विल्हेवाट न लावता शेताच्या बांधावर टाकत असतो त्यामध्ये सुद्धा याच्या अवस्था राहू शकतात. त्यानंतर कपाशी सोबतच भेंडी आंबाडी सारखी जर का पिकं आपण आपल्या आजूबाजूला असतील तरी सुद्धा या अळीचा वाढ जी आहे ती होऊ शकते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही रिफ्युजिया टेक्नॉलॉजी म्हणजे आश्रय ओळी लावणं गरजेचं होतं त्या ओळी सुद्धा लावल्या न गेल्यामुळं या किडीचा प्रतिकारशक्ती जी तयार झालेली आहे. त्यानंतर मी जे बीटी बियाण्याची दुसऱ्या पिढीबद्दल जे सांगितलं तेच आहेच. त्यानंतर वेगवेगळे जे काय ते 250 पेक्षा जास्त वाण आपल्याकडे वापरले जातात. त्यांचा फुलावर पात्यावर येण्याचा कालावधी वेगळा असल्यामुळं साहजिकच आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे हे तयार होत असतात. वेगवेगळ्या कालावधीचे वाण असल्यामुळं हे वाण पात्यावर फुलावर वेगवेगळ्या याच्यात असल्यामुळे अविरत असं खाद्य यांना मिळत असतं. त्यानंतर बियामध्ये क्राय विषाचं प्रमाण हे कमी असतं कारण बीटी विष जे आहे ते सगळ्यात जास्त प्रमाणात पानामध्ये असतं. त्यानंतर बोंडामध्ये त्यानंतर फुलांमध्ये आणि सगळ्यात कमी जे आहे फुलंपाती त्यानंतर सगळ्यात कमी जे आहे ते बोटामध्ये असतं. त्यानंतर काही ठिकाणी आता बऱ्याच अंशी असं सिद्ध झालेलं आहे की बीटी विरुद्ध प्रतिकारशक्ती सुद्धा तयार झालेली आहे. त्याचबरोबर कमी पावसासोबत तापमानात वाढ झाल्यामुळं कपाशीच्या पिकातील बीटी जनुकाचे प्रगटीकरण सुद्धा पूर्ण क्षमतेने होत नाही. हे जे काय आहे ते विविध अशी कारण आहेत. त्यानंतर तंबाखूवरील पाने खाणारी अळी ह्या ज्या काही इतर दुय्यम किडी आहेत त्यांचं सुद्धा लक्ष देणं विशेषतः तांबडे ढेकून जे आहेत ते सुद्धा काही प्रमाणामध्ये विशेषतः उशिराच्या कपाशीमध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यानंतर मिरड ढेकून आहेत. त्यानंतर पाने गुंडाळणारी अळी आहे ती सुद्धा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आढळून येत आहे. विशेषतः पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या बाबतीत सुरुवातीच्या अवस्थेमध्ये काही शेतकरी फवारणीची शिफारस करतात परंतु फवारणी करणं गरजेचं नाहीये कारण पाने गुंडाळणाऱ्या अळीमुळे फारसं काही नुकसान होत नाही. त्यामुळं या किडीला विशेष लक्ष देण्याची गरज. त्यानंतर ह्या करडे ढेकून सुद्धा आजकाल कपाशीच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येत आहेत परंतु हे फक्त पानांना थोड्या प्रमाणात खाण्याचं काम करतात. त्यामुळे याच्यामुळे आर्थिक असं नुकसान काही होत नाही. त्यामुळं आपण या किडीकडे जास्त लक्ष देण्याची गरज सध्या तरी नाहीये. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाल कोळी. लाल कोळी विशेषतः पावसाळा संपल्याच्या नंतर
वातावरणामध्ये लाल कोळी मोठ्या प्रमाणात कपाशीवर नुकसान करण्याचं काम करतात. त्यासाठी आपल्याला एखादं कोळीनाशक जर का वापरलं तर याचा सुद्धा आपण सहजपणे त्याचा जो आहे तो व्यवस्थापन करू शकतो. आता यानंतर या किडींचं सगळ्याच प्रकारे एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं हे सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आताच्या परिस्थितीमध्ये जर का बघितलं तर मशागती पद्धती करण्याची आता वेळ नाहीये. कारण जवळपास त्याच्या ज्या काही मशागती पद्धती आहेत, त्यात खोल नांगरट आहे किंवा नांगरणी असो किंवा जमिनीमधले जे काही आंतरमशागत आहे ही आता वेळ निघून गेलेली आहे. पण भविष्यातल्या हंगामासाठी याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर नत्रयुक्त खताचा वापर अजूनही कोणी शेतकरी करत असेल तर तो टाळणं गरजेचं आहे. त्यानंतर जे काही ज्या ठिकाणी कपाशी तूट आहे त्या ठिकाणी मक्यासारखं वगैरे जे काही किंवा झेंडू आहे याची सुद्धा लागवड आपण करू शकतो. त्यानंतर पिठ्या ढेकणावर जर का काही ठिकाणी आपल्याला NICS किंवा प्रोमोसिडिया वगैरे जर काढून येत असतील तर त्या ठिकाणी फवारणी करणं शक्यतो आपल्याला टाळायचं आहे. किंवा काही तणांवर सुद्धा प्रोमोसिडिया NICS आणि गायरस या आढळून येतात, तर अशी तण सुद्धा आपल्याला काढणं थोडंसं टाळायचं आहे. त्यानंतर मशागती यांत्रिक पद्धतीमध्ये कामगंध सापळ्याचा वापर हा अत्यंत महत्वाचा आहे. विशेषतः कामगंध सापळेचा जर का वापर केला तर गुलाबी बोंडाळीसाठी आपल्याला एक प्रकारे धोक्याची घंटा म्हणता येईल आपल्याला. तशा प्रकारे या कामगंध सापळ्याचा वापर करून आपण जाणू शकतो. म्हणजे एक सगळ्यात महत्वाचं जर का सांगायचं झालं तर कामगंध सापळ्याच्या माध्यमातून आपण फवारणीची नेमकी वेळ सुद्धा ठरवू शकतो. कारण पतंग हे फार लहान असतात, सहजपणे आपल्या लक्षात येत नाहीत आणि हे पतंग जर का त्या याच्या जवळ यायला लागले, कामगंध सापळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसायला लागले की आपण समजायचं की आता अंडे देणार आहेत. आणि नेमकं त्याच वेळेस आपण ट्रायकोग्रामा आहे, ट्रायकोग्रामा बॅक्टेरी ट्रायकोग्रामा बॅक्टेरिया नावाची प्रजाती यासाठी प्रभावी आहे, त्याचा वापर करू शकतो. किंवा एखादा अंडीनाशक सुद्धा वापरू शकतो किंवा लिंबोळी अर्काचा सुद्धा वापर आपण सहजपणे करू शकतो. त्यानंतर प्रादुर्भावग्रस्त वगळालेली पाते किंवा बोंड नष्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर पिवळ्या रंगाच्या पांढऱ्या माश्या आकर्षित होण्यासाठी पिवळ्या रंगाचे चिकट सापळे सुद्धा लावणं गरजेचं आहे या ठिकाणी. आणि कामगंध सापळ्याच्या बाबतीत जर का सांगायचं झालं तर मॉनिटरिंगसाठी आपण 4 ते 5 सापळे लावू शकतो सनी, परंतु मोठ्या प्रमाणात जर का नियंत्रण मिळवायचं असेल, व्यवस्थापन करायचं असेल तर प्रौढांचं, तर आपल्याला हेक्टरी 20 कामगंध सापळे लावणं गरजेचं आहे. कामगंध सापळे लावते वेळेस त्याची काय उंची आहे ती पिकापेक्षा 1 ते 1.5 फूट उंचीवर असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याची जी काही लूर आहे ती सुद्धा वेळची वेळ लावणं गरजेचं आहे. त्यानंतर सापळेची योग्य प्रकारे निगा राखणं सुद्धा गरजेचं आहे. तर पक्ष्याचं सुद्धा एक प्रकारे साधारण महत्व कीड व्यवस्थापनामध्ये असल्यामुळं किडींना बसण्यासाठी पक्षी थांबे सुद्धा वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला ढालकिडा, क्रायसोपा वगैरे ज्या काही किडी असतात त्यामुळे विशेषतः मावा, त्यानंतर गुलाबी बोंडाळीचे किंवा ज्या काही बोंडाळ्याच्या अंडी किंवा लहान अळ्या यांना सुद्धा खाण्याचं काम करतात. त्यामुळे त्याचा सुद्धा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं एक महत्वाचं आहे की ट्रायको कार्डचा वापर. ट्रायको कार्ड या गुलाबी बोंडाळीसाठी एक प्रकारे प्रभावी अस्त्र आहे. त्यामध्ये ट्रायकोग्रामाटोडिया बॅक्टेरी या गांधील माशीचे जवळपास 120 ते 130 दिवसाचं पीक झाल्यानंतर पण 1.5 लाख अंडी प्रति हेक्टरी पिकावर लावणं गरजेचं आहे. फक्त हे लावतो वेळेस एक कळणं गरजेचं आहे की त्यावेळेस कामगंध सापळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग दिसणं गरजेचं आहे. कारण पतंग दिसले तरच अंडी शेतामध्ये असतील आणि अंडी शेतामध्ये असली तरच हे ट्रायको कार्ड परिणामकारक ठरतात. त्यानंतर क्रायसोपा ची प्रति हेक्टरी 10,000 अंडी याप्रमाणे क्रायसोपाची सुद्धा आपण शिफारस आहे. हे सुद्धा मावा, तुडतुडे, बोंडाळा यांना खाण्याचं काम करतात. त्यानंतर शत्रू कीटक आहेत, उदाहरणार्थ सिल्फ्री माशी, टोमॅटो ढेकूण, कातीन, भुंगे, ड्रॅगन फ्लाय, टॉबर माशी, गांधील माशी यांचं सुद्धा संवर्धन. त्यानंतर निंबोळी अर्काचा वापर सुद्धा महत्वाचा आहे. 5% निंबोळी अर्क असो किंवा बाजारातला निंबोळी अर्क असो याचा जर का वापर प्रभावी केला तर निश्चितच फायदेशीर ठरू शकतं. निंबोळी अर्काचा जो काही महत्व आहे ते आपण सर्व जाणताच आहात. त्यानंतर व्हर्टिसिलियम लिक्याने पिठ्या ढेकण्यासाठी परिणामकारक, विशेषतः सगळ्याच रस शोषण करणाऱ्या कीटकासाठी परिणामकारक आहे. विशेषतः ढगाळ वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे ही काम करत असते. मोरिया रिलाय नावा बुरशी आहे, ती सुद्धा विविध प्रकारच्या आळ्यांसाठी काम करत असते. त्यामुळे तिचा सुद्धा चांगल्या प्रकारे आपण वापर करू शकतो. आणि यावर्षीची परिस्थिती या अळ्यांसाठी अत्यंत पोषक अशी आहे. त्यानंतर उपाय म्हणून आपण फवारणीसाठी जी काही कीटकनाशक आहेत त्याचा आपण वापर करू शकतो. त्यामध्ये मग
फुलक्ले तुडे आणि मावा यांच्यासाठी एकत्रितपणे आपण शिफारस केलेल्यापैकी फ्लोनिकॅमिड आहे, बुफेझिन आहे, डायफेन्थ्युरॉन आहे किंवा फ्लोरोनिल आहे किंवा ॲसेफेट यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाचे आपण नंतर डायफेन्थ्युरॉन, प्रोफेझिन, ॲसेफेट आहे, फ्लोनिकॅमिड आणि पाक्सिफेन ही अत्यंत चांगली अशी कीटकनाशक आहेत. यांचा वापर आपण करू शकतो. त्यानंतर बोंडअळ्यांसाठी विशेषतः प्रोफेनोफॉस आहे, थायोडिकार्ब, स्पिनोसॅड आहे, क्लोरांट्रेनिल, फ्लोबेंडामाइड आहे आणि नोआलुरान आहे. यापैकी कुठल्याही कीटकनाशक आपण वापरून सहजपणे वापरू शकतो. त्याचे परिणाम सुद्धा अत्यंत चांगले झालेले आहेत. त्यानंतर या व्यतिरिक्त थायमिथॉक्साम अधिक लॅम्बडासियालिथ्रिन असणारे एक संयुक्त कीटकनाशक सुद्धा आता मग स्पायनोटोरम नावाचे एक कीटकनाशक आहे, त्याचा सुद्धा वापर हा प्रभावी ठरत आलेला आहे. त्यानंतर इतर ज्या काही दुय्यम किडी आहेत विशेषतः लाल कोळीसाठी डायकोफॉल आणि स्पायरोमेसिफ यांची शिफारस आहे. त्यानंतर काय करू नये हे सुद्धा एक महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये जर शक्य असेल तर पिकाच्या महिन्याच्या रासायनिक कीटकनाशकाचा वापर करू नये. पतंगवर्गीय दुय्यम कीटक जसे कापसाची पाने गुंडाळणाऱ्या अळी आणि कपाशीवरील उंटाळी इत्यादी विरुद्ध फवारणी करू नये. बीटी कापसावर नंतरचा निवड दबाव टाळण्यासाठी बीटी पावडरची सुद्धा फवारणी करत आहे. निवडणुकीतील गटातील कीटकनाशक वापर सुद्धा आपल्याला टाळावायचा आहे. त्यानंतर जी आणि मित्र कीटकांना घातक आहेत त्याच्यामध्ये फॉस्फोमिडान, मिथाइल पॅराथिऑन, फोरेट, मोनोकोटोफॉस, डायक्लोरफॉस, ट्रायझोफॉस, मेटॅस्टॉक यांचा सुद्धा वापर टाळायचा आहे. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिंथेटिक पार्सल गटातील कीटकनाशक म्हणजे सायपरमेथ्रिन, डेल्टामेथ्रिन यांचा वापर आपल्याला टाळायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कीटकनाशकांचं पण टाळायचं आहे, कारण कीटकनाशकाचे मिश्रण पर्यावरणाला जास्त घातक असल्यामुळे त्याचबरोबर नवीन किडीच्या प्रादुर्भावासाठी सुद्धा हे कारणीभूत आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांनी कपाशीवर येणाऱ्या ज्या विविध किडी आहेत त्यांचा जो आहे तो व्यवस्थापन योग्यरित्या करावं. तसेच जे काही कृषी विभागातील आपले सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सुद्धा याबाबत शेतकऱ्यांना माध्यमातून जर का अवगत केलं तर निश्चितच कपाशीचा जो काही किडींचा जो प्रश्न आहे तो आपण चांगल्या प्रकारे शेतकरी हाताळतील आणि येणाऱ्या या हंगामामध्ये कपाशीचं चांगल्या प्रकारे उत्पादन मिळेल अशी मी अपेक्षा करतो. माझा जो काही फोन नंबर आहे तो सुद्धा स्क्रीनवर दिसत आहे, यावर सुद्धा आपण मला प्रश्न विचारू शकता. अशा प्रकारे कपाशीवरील जे काही एकात्मिक व्यवस्थापनाचा जो मला दिलेला विषय होता तो निश्चितच बरेच तांत्रिक अडचणी आल्या, परंतु आपण घेतलं त्याबद्दल आपण सर्वजणांनी शांतपणे ऐकून घेतला याबद्दल आपण सर्वांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. आणि कपाशीचं जे काही कीड व्यवस्थापनाचं सत्र होतं ते या ठिकाणी संपलं असं म्हणून थांबतो. हॅलो. हॅलो. हा, कपाशीच्या बाबतीत काही प्रश्न असतील तर विचारा. प्रशिक्षणार्थींना विनंती आहे की कपाशीच्या कीड हा, व्यवस्थापनाच्या बाबतीत काही आपल्याला प्रश्न असतील तर विचारू शकता आपण. कपास प्रश्न विचारा, नंतर आपण तूर घेऊ. होय सर, होय सर. प्रश्न घेऊ आणि नंतर मग तूर सुरू करू. येस. अनम्यूट करून विचारा. काही प्रश्न असतील तर अनम्यूट करून विचारा. प्रशिक्षणार्थींना विनंती आहे की त्यांनी अनम्यूट करायचं स्वतःला आणि प्रश्न विचारायचे काय असतील. आणि ज्यांना अनम्यूट करता येत नसेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता प्रश्न. हॅलो. हा, हॅलो. हा सर, कापस 4x2 वर लावलेला मी कापूस आहे, तर त्याचे शेंडा कुठले पाहिजेत का? आता सध्या हाईट 4 फूट आहे. 4x2 वर आहे. निश्चितच हा. कुठले तरी परिणामकारक सिद्ध होईल किंवा तुम्ही मॅपॅकेट क्लोराइड किंवा मग लिओसिनचा वापर सुद्धा करू शकता. लिओसिन सर घेतलंय तरी पण पण म्हणजे हाईटला काय नॉर्मल थोडा फरक आहे, पण हाईट वाढायच लागली. पण चांगले दाखवते. गोल्ड चालेल, बॅग लावली. शेंडे फुडली तरी हरकत नाही. मग बर. आणि त्यासाठी सर ते माव्यासाठी आणि थ्रिप्ससाठी काय फवारलं पाहिजे? मावा आणि थ्रिप्स दोन्ही दोन्ही पण आहे. आहे का?
त्यासाठी फ्लोनिकॅमिड आहे किंवा मग ऍसेफेट अधिक बुप्रोफेजिनचं एक संयुक्त कीटकनाशक आहे. बर, त्याचा सुद्धा तुम्ही ठीक आहे सर. आणि आम्ही सेंद्रिय पद्धतीचे औषध वापरलेले सर वापर करू घरचे. शकता. बाजारामध्ये तपूज किंवा रेकर नावाने उपलब्ध आहेत. सेंद्रिय पद्धतीचे सर आम्ही औषध वापरलेले आहेत घरीच तयार करून. तर हॅलो? मग त्यासोबत मारायला चालेल का सेपरेट मारलं पाहिजे? बर, ठीक आहे नाही, सर. हे वेगळं सेंद्रिय सोबत चालत नाही. सर आम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? एक हो, मिनिट घ्या ना. सर. 7588 7588 08 08 2024. 2024. थँक्यू सर. हम्म. भांगे दादा कोण साहेब. बोलतो आपण? हॅलो? तर अच्छा, कुठून बोलता? आरणगावून बोलतो मी, केस तालुका. हो. शेतकरी आहेत का? अच्छा, बरं, ठीक आहे, ठीक आहे. प्रशिक्षणाची विनंती आहे की त्यांनी विचारण्यापूर्वी स्वतःचं नाव आणि गाव सांगावं, जेणेकरून त्यांना आपल्याला मार्गदर्शन करणं सोयीचं होईल. कारण थोडस जिल्हा वाईज आमचा जो काही क्रॉपशॉपचा माहिती असते त्यामध्ये जिल्हा वाईज थोडीशी कीड परिस्थितीमध्ये बदल सुद्धा असू शकतात. हा, बोला. पुढचा प्रश्न विचारा. अनम्यूट करा आणि विचारा. हॅलो? 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 सोयाबीन बद्दल विचारायचं होतं सर. हा, बोला ना, काय हरकत नाही. हा सर, तर सोयाबीन मध्ये आता फांद्या, पानं आणि शेंगावर पण काळे ठिपके पडायले सर. हा हा हा. आणि पानं पिवळी पडून ते पूर्ण गळून चालेत. म्हणजे झाडामध्ये आता हेच नाही, तेजच नाही आता काही त्याच्यात. एक ते आणि शेंगा चक्रीभुंगा आहे भरण्याच्या अवस्थेत का? चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव नाही पहा सर. आणि त्याचबरोबर तेलकट डाग जर असतील तर ते हा, रोगांचं सुद्धा असू शकतं. त्यासाठी फॉजिटॉल म्हणून एक आहे. फॉजिटॉल का? एलिएट नावानं. फॉजिटॉल एल आहे, जे की एलिएट नावानं मिळतंय. हा, हा हा. एलिएट नावानं ना. किती फवार आहे सर ते? त्याचं साधारणतः एक 10 मिली पर्यंत टाकता येईल आपल्याला. 10 ml ना. हो. कशामुळे सर, म्हणजे ते रोगाचा प्रादुर्भाव की काय कीड त्याच्यावर? रोगाचा. हा, कारण सर आता कसं याच्यामध्ये ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत असल्यामुळे ते आता चपटीच राहणार ना शेंगा सगळ्या. हा हा हा. शेंगा व्यवस्थित भरत नाही त्याच्या. हा, एलाइट म्हणलीत ना, एलाइट. एलाइट. हा, ठीक आहे. धन्यवाद सर. हा. पुढचा प्रश्न विचारा. कोणाचा प्रश्न असेल तर नाव आणि गाव सांगून प्रश्न विचारा. सर, दिसत नाहीत प्रश्न कोणाचे आणखी. तुरीवर सुरू करता येईल, काय अडचण नाही. चालेल सर, ठीक आहे. हॅलो? हा हा. दिसते हॅलो, सर? नमस्कार सर. स्क्रीन दिसते? होय सर, नमस्कार. आली स्क्रीन. होय. विचारा पाटील, विचारा प्रश्न. हॅलो? विचारा हा, प्रश्न बोला. पाटील. मयूर पाटील प्रश्न सर, विचारा. आता कापसावरती थ्रिप्सचा अटॅक भरपूर वाढलेला आहे. तर सध्या परिस्थितीत कोणता स्प्रे चांगला राहील? ऍसेफेट बुप्रोफेजिनचा एक कॉम्बो प्रोडक्ट आहे. टापूज. टपूज नावाने मिळतो बाजारात, हा. तो घेऊ शकता. किंवा मग अलिका आहे, थायमिथॉक्सॅम अधिक लॅम्बडा शेअर्स. रिजंट चालेल का सर? रिजंट पण चालेल, काही हरकत नाही. पण तुम्हाला 2 स्प्रे घ्यावे लागतील, एक 7-8 दिवसाच्या अंतराने. सर, अद्रकी विचारलं चालेल का? धन्यवाद. विचारा ना.
तर अद्रक आता मरते त्यासाठी त्यासाठी तुम्हाला आमच्या रोगशास्त्रज्ञांचा नंबर देतो मी, शेअर करतो तुम्हाला पर्सनल याच्यावर सुद्धा मेसेज टाका, तुम्हाला पाठवून देतो मी. सर माझा तुमचा नंबर नाही माझ्याकडे. घ्या 7588082024. 7588082024. काय नाव सर? अभय सर, आनंद होय बडगुजर. सर, होय सर, होय सर. एक दिसते सर 2 मिनिटात प्रेझेंटेशन. चालू करू, मी एकच मिनिटात आलो. होय सर, काय अडचण नाही. सर्वांना विनंती, आपले काही प्रश्न असतील तर आपण चॅट बॉक्स मध्ये टाईप करावेत. यानंतर आपण कपाशीचं कीड व्यवस्थापन जे आपण मार्गदर्शन घेतल्यानंतर आता आपण तुरीच्या एकात्मिक कीड व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन घेणार आहोत. आपले काही बोला आपला काही प्रश्न असेल तर 1-2 मिनिटांनी उत्तर मिळेल. हॅलो सर. विचारा प्रश्न आपला काही असेल. सर मी सचिन तोंडे बोलतोय. भांग्याच्या मोबाईल जॉईन झाले, भांग्याच्या मोबाईलवरून जॉईन झालेलो आहे. सचिन तोंडे बोलतोय. हॅलो, माझा एक प्रश्न आहे ना. हॅलो, माझा एक प्रश्न आहे. आपला प्रश्न काय विचारा, सर जॉईन झाल्यानंतर आपण त्यांना विचारता येईल. हॅलो, अनंतराव, येतोय आवाज तुमचा अनंतराव. हॅलो, येतोय आवाज अनंतराव, येतोय आवाज तुमचा. अच्छा ठीक आहे, एकच मिनिट. सर्व प्रशिक्षणार्थींना विनंती आहे की त्यांनी प्रशिक्षणामध्ये त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी सहभागी होऊन प्रश्न विचारायचे. आपण कृषी विभागात क्षेत्रीय स्तरावर काम करत असताना आपल्याला शेतकऱ्यांकडून सर्वात जास्त विचारणा होणारा जो विषय आहे तो हा कीड रोग नियंत्रणाचा असतो. नेहमी आपल्याला शेतकरी विचारतात की या किडीसाठी कुठलं औषध वापरावं किंवा काय आहे, तर ट्रेड नेम आपल्याला माहित नसतं किंवा आपल्याला त्याचं कंटेंट माहित नसतं. म्हणून आम्ही विशेष करून या विषयावर आपल्यासाठी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. हे याच विषयावरचं दुसरं प्रशिक्षण आहे. आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि आपली माहिती वाढवावी, जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांना उत्तमरित्या मार्गदर्शन करता येईल.
सर जे आपल्याला सांगतायत ते बाजारात उपलब्ध असलेली आणि अद्ययावत आपल्याला माहिती मिळत आहे, तरी सर्वांनी त्याचा व्यवस्थितपणे लाभ घ्यावा आणि त्याचा शेतकऱ्यांना उपयोग होईल हे पाहावं. बरोबर सर, दिसतंय तुमचं प्रेझेंटेशन पण दिसतंय सर. हा सुरू सर. करता येईल. तर आपण आजचा जो दुसरा विषय आहे तो म्हणजे तूर पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन. आपल्या सर्वांना माहितीच आहे की कपाशी सोबतच तूर हे सुद्धा आपल्याकडे एक महत्वाचं असं नगदी पीक आहे. आणि तुरीच्या संदर्भात म्हणजे जे का आपला खरीपाचा हंगाम हा अर्धा झाल्याच्या नंतर आपण तूर पिकाच्या कीड व्यवस्थापनाकडे विशेष करून लक्ष देत सर असतो. आवाज ब्रेक होते, आणि यावर्षी जरा आवाज ब्रेक आता होते सर सर, येतोय? जरा माईक हलतोय होते. हॅलो हॅलो. आवाज ब्रेक होते सर, ब्रेक होते आवाज, बहुतेक माईक हलतोय की काय. आवाज थोडा रेंजचा प्रॉब्लेम असेल सर बहुतेक. हा हॅलो, आता आहे? सर येतोय व्यवस्थित, होय. हा, तर तूर हे सुद्धा एक महत्वाचं नगदी पीक आहे आणि सध्याची परिस्थिती जर पाहिले तर तूर पीक हे आता पूर्णतः जोमामध्ये आहे. त्याची वाढ व्यवस्थित झालेली आहे आणि तुरीला बाजारभाव सुद्धा चांगल्या प्रकारे असल्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी जी काही पीक पद्धती आहे त्यामध्ये कापूस अधिक तूर ही पीक पद्धती आहे. काही भागामध्ये सोयाबीन अधिक तूर आहे, काही भागामध्ये मूग अधिक तूर आहे. अशा पद्धतीनं काही ठिकाणी ज्वारी अधिक तूर आहे. म्हणजे तूर पीक हे आंतरपीक म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे घेतलं जातं. त्यामुळे या पिकाच्या संरक्षणाकडे सुद्धा विशेष करून लक्ष देणं गरजेचं आहे. आता तूर पिकावर जर का विचार केला तर मुख्यत्वे करून शेंगा पोखणारी अळी, घाटे अळी जिला म्हणतो आपण, त्यानंतर पिसारी पतंग आणि शेंगमाशी या तिन्हींचा मिळून जे आहे ते शेंगावर खाणाऱ्या आळ्या, त्याचा आपण पॉड बोरर कॉम्प्लेक्स सुद्धा म्हणतो, या प्रमुख अशा किडी आहेत. त्यानंतर काही दुय्यम किडींमध्ये शेंग ढेकूण, ठिपक्याची, शेंगा पोखणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, पट्टेरी भुंगेरे आणि खोडमाशी या सुद्धा आपल्याकडे आढळून येत आहेत आणि दिवसेंदिवस याची संख्या सुद्धा आता वाढत आहे. आता ही जी आहे ती शेंगा पोखणारी, जिला आपण घाटे अळी म्हणतो, आता आपण कपाशीमध्ये सुद्धा या किडीबद्दल पाहिलं. मी मगाशीच सांगितलं की 183 प्रकारच्या विविध वनस्पतीवर ही कीड सहजपणे जगू शकते. साधारणतः पूर्ण हंगामामध्ये लहान खसखशीच्या आकाराचे जी काही अंडी असतात ती फुलाजवळ किंवा कोवळ्या ठिकाणी दिल्या जातात. त्यातून अळी बाहेर पडते आणि ही अळी मग नंतर जी काही फुलावर आलेली तूर असेल किंवा कळ्या असतील त्यांना खाण्याचं काम करते. कालांतराने शेंगा, लहान शेंगा लागल्यानंतर त्यांना सुद्धा खाण्याचं काम करते. आणि सगळ्यात जास्त प्रमाणात तुरीचं नुकसान जर का कुठल्या किडीपासून होत असेल तर ती आहे ही शेंगा पोखरणारी अळी. जवळपास 5 ते 6 अवस्था मध्ये पूर्ण करून त्याचा जो जीवनक्रम आहे ती पूर्ण करत असते आणि तुरीवर जवळपास 3 पिढ्या या किडीच्या होत असतात. तर एका अळीचा जर का विचार केला तर जवळपास 7 ते 12 शेंगा ही एकटी एक अळी खाऊ शकते आणि जवळपास 29 ते 32 दाणे हे एकट्या एका किडीसाठी खायला लागत असतात. अशा प्रकारे आपण हा शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळे जे काही नुकसान झालेल्या शेंगा आहेत त्या सहजपणे पाहू शकता. त्यानंतर दुसरी जी कीड आहे ती आहे पिसारी पतंग. साधारणतः पावसाळा संपल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर येणारी कीड जर का कुठली असेल ती आहे पिसारी पतंग. कारण पावसाळा संपल्याबरोबर पिसारी पतंग हा नेमकं जे पीक आहे ते कळीवर किंवा फुलावर आलेलं असतं आणि नेमकं त्याच वेळेस पिसारी रंगाचा पतंग, साधारणतः लहान अशी अळी, अत्यंत केसाळ असलेली अळी असते आणि दोन्ही बाजूने निमुळते असते. त्याचा पतंग जर का पाहिला असा वाळलेल्या गवतासारखा दिसतो आपल्याला आणि ही अळी त्यांना त्या कळीला डंक मारण्याचं काम करत असते आणि मग अशा कळ्या या गळून पडत असतात. त्यानंतर तिसरी जी आहे ती म्हणजे शेंगमाशी. शेंगमाशीच्या बाबतीत सांगायचं झालं तर ही जे काही शेंगाचं आवरण असते त्याच्या आतमध्ये अंड टाकते आणि त्यातून अळी आतमध्ये गेल्याच्या नंतर एकाच दाण्यावर पूर्ण आपला जीवनक्रम तयार करत असते. त्या दाण्यांना पोखरण्याचं काम करते आणि त्या ठिकाणी मुकणी तयार होत असते एक प्रकारे. आणि तशा प्रकारे झालेली जी काय तूर असते तर ती व्यवस्थितपणे तुरीचा जो दाणा आहे तोही होत नाही. त्यातून जे निघणारा तुरीचे दाणे आहेत त्याची डाळ सुद्धा व्यवस्थितपणे होत नाही. मग त्याला बाजारभाव मिळत नाही आणि शेतकऱ्यांनी तूर बाजारात घातल्याच्या नंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात जे वापर, त्याला आपण अडकण म्हणतो, ते मोठ्या प्रमाणात वापस येते. त्यामुळे आणि या किडीच्या संदर्भात आपण जे काही कीटकनाशक वापरतोय अळीसाठी ती कीटकनाशक या किडीला लागू पडत नाहीत. कारण जशी गुलाबी बोंडअळी बोंडाच्या आतमध्ये असते तशी शेंगमाशी सुद्धा शेंगेच्या आतमध्ये असल्यामुळं या ठिकाणी कीटकनाशक व्यवस्थितपणे पोहोचत नाही. त्यासाठी आपल्याला एखादा आंतरप्रवाही कीटकनाशक शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये वापरणं गरजेचं असतं. अशा प्रकारे आपण पाहू शकतो. पूर्णतः दाण्यांचं नुकसान करते, त्यानंतर दाणे हे आकसतात, त्यानंतर पूर्ण अळीचं जीवनक्रम केल्यानंतर कोशावस्था सुद्धा याची शेंगामध्येच असते. असे मुकणी झालेले आपण दाणे सुद्धा सहजपणे पाहू शकता. त्यानंतर जेव्हा तूर पीक हे फुलोऱ्यामध्ये येत असतं
तेव्हा पाने गुंडाळणारी एक शेंग आणि टिप्प्याची शेंगा पोखरणारी अळी अशा दोन किडी अलीकडील काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसायला लागल्या आहेत. त्यातली ही टिप्प्याची शेंगा पोखरणारी अळी म्हणजेच आपण मारू काय म्हणतो आपण तिला, ती सुद्धा अलीकडील आपल्या वातावरणामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला थोडंसं काळजी करणं गरजेचं आहे. त्यानंतर काही भागामध्ये शेंग ढेकूळ सुद्धा येतात, जे की शेंगामधला रस शोषण करतात. मग अशी शेंग व्यवस्थितपणे भरत नाही. त्यानंतर ही पाने गुंडाळणारी अळी सुद्धा काही प्रमाणात येते, ॲप्रिलम ऑडिसेला नावाची. त्याच्यामुळं जे काही कळ्या असतात त्या पानं पूर्णतः गुंडाळल्यामुळे शेंड्याचा भाग वाढ खुंटते आणि त्या ठिकाणी कळ्या ह्या लागत नाहीत व्यवस्थितपणे. त्यानंतर पट्टेरी भुंगेरे सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याकडे दिसून येते, जे की फुलांना खाण्याचं काम करत असतात. त्यानंतर काही भागात विशेषतः यावर्षी या खोडमाशीचा प्रादुर्भाव सुद्धा तुरीमध्ये जास्त प्रमाणामध्ये तुलनेनं दिसून आलेला आहे, जे की पूर्णतः खोड पोखरण्याचं काम करते. खोड पोखरलं की शेंडा हा मूल्य होतो आणि पूर्णतः वाळायला लागतो. तर आता या तुरीवरील किडींचं व्यवस्थापनासंदर्भात जे काही मशागतीच्या पद्धती होत्या त्याची आता वेळ निघून गेलेली, कारण 1% ज्वारी वगैरे पेरणीसोबत टाकणं गरजेचं असतं. विशेषतः जे काही आपण आंतरपीक म्हणून तूर घेतोय त्यामुळे ते अत्यंत चांगलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं आहे की सोयाबीन निघाल्यानंतर किंवा ज्वारी जे आंतरपीक मधलं निघाल्याच्या नंतर तूर पिकाची आंतर मशागत करून पीक जेवढं तणमुक्त ठेवता येईल तेवढं ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पानं गुंडाळणाऱ्या अळीची प्रादुर्भाव पाने गोळा करून अळीसेत नष्ट करावीत, कारण त्याच्यामध्ये एक प्रकार जो काही गुच्छ तयार केला असतो त्यामध्ये हमखासपणे अळ्या असतात. त्यानंतर याची जे काही पर्यायी खाद्य वनस्पती आहेत तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या, त्यामध्ये कोळशी, रानभेंडी, पेटारी ही तणे सुद्धा वेळोवेळी काढून नष्ट करावीत. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून त्याचा नाश करावा. पक्ष्यांना बसण्यासाठी हेक्टरी 50 ते 60 पक्षी थांबे शेतामध्ये लावावेत, जेणेकरून त्यावर बसणारे पक्षी शेतातील अळ्या वेचून खातील. त्यानंतर शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीसाठी पीक कळी अवस्थेत आल्यापासून हेक्टरी 5 कामगंध सापळे लावणं गरजेचं आहे, जेणेकरून किडीची आर्थिक नुकसानाची पातळी सुद्धा आपल्याला कळू शकते. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की कुठल्याही विशेषतः अळीवर्गीय पिकांमध्ये अळीवर्गीय किडींच्या व्यवस्थापनासाठी कामगंध सापळाचा वापर अत्यंत परिणामकारक आहे. कारण आपण कामगंध सापळ्यामध्ये पतंग यायला लागले की आपण त्याच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने पूर्वतयारी करू शकतो. त्यामुळे मग ट्रायकोकार्डचा वापर असो किंवा मग अडीनाशकाचा वापर असो, त्याचबरोबर जे काही एक प्रकारे फोर वॉर्मिंग ज्याला म्हणतो आपण त्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर मोठ्या अळ्या ज्या आहेत त्या तुरीच्या झाडाखाली पोते टाकून लहान शेतकऱ्यांच्या सुद्धा हे करू शकतात. झाडाखाली पोते किंवा चव्हाळा ज्याला म्हणतो आपण ते टाकून झाड हलवावे आणि त्या ठिकाणी पडलेल्या अळ्या मग गोळा करून नष्ट कराव्यात. त्यानंतर जैविक पद्धतीमध्ये 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. साधारणतः पीक 50% फुलोऱ्यात असताना मेटॅरायझियम आणि सोपली हे बुरशीयुक्त कीटकनाशक साधारणतः 2 ते 3 मिली त्यामध्ये राणीपॉलचं जे आहे द्रावण 0.1% द्रावण 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे. मेटॅरायझियमचा अत्यंत परिणामकारक असा रिझल्ट आपल्याला दिसून आलेला आहे. या व्यतिरिक्त नवमुरिया रिलायचा सुद्धा परिणामकारक रिझल्ट आहेत त्याच्यावर. त्यानंतर शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीसाठी जर उपलब्ध झालं तर HNPV चा वापर सुद्धा अत्यंत परिणामकारक आहे. त्यानंतर मग जे काही रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या करायच्या आहेत त्यामध्ये या जे काही एकत्रितपणे या शेंगा पोखरणाऱ्या अळी, पिसारी पतंगाची अळी आणि शेंगमाशी यांच्यासाठी साधारणतः किनॉल-फॉस आहे, इमामेक्टिन बेन्झोएट, स्पिनोसाइड आहे, क्लोरान-ट्रायनिप्रोल आहे, फ्लुबेंडामाइड आहे, बेनफ्युराकॉर्ब आहे, इंडाझाकार्ब आहे, लुफेनुरॉन आहे. याच्यापैकी कुठल्याही एक वापरू शकता. त्यानंतर शेंगमाशीसाठी शिफारशीत फक्त डायमिथोएट आणि मोनोक्रोटोफॉस आहेत. परंतु तूर पिकामध्ये तुमच्या कपाशीमध्ये जे काही आंतरप्रवाही कीटकनाशक काही वापरलेले असतील तर ते सुद्धा काही शेतकरी आता वापरत आहेत. त्याचा सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतात. पण डायमिथोएट आणि मोनोक्रोटोफॉस हे शेंगमाशीसाठी शिफारशीत आहेत. याबाबत शेतकऱ्यांच्या बंधूंना माझी एक विनंती राहील की साधारणतः तूर पीक 50% फुलोरा आलेला असताना एक फवारणी आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत म्हणजे शेंगा जे आपण सुरुवातीच्या अवस्थेतल्या शेंगा ज्या लागलेल्या असतात भरण्याच्या अवस्थेमध्ये जर का एक फवारणी अशा 2 फवारण्या जरी दिल्या आणि दुसऱ्या फवारणीमध्ये आंतरप्रवाह कीटकनाशक वापरलं तर निश्चितपणे 2 फवारण्याच्या माध्यमातूनच तूर पिकाचं चांगल्या प्रकारे आपण उत्पादन घेऊ शकतो. अशा पद्धतीने तुरीवरील कीड व्यवस्थापनाबाबत आपण उपाययोजना करू शकता. धन्यवाद. जे काय माझा फोन नंबर आहे तो सुद्धा स्क्रीनवर दिसत आहे. कोणाचे काही प्रश्न असेल तर आपण मला फोनवर सुद्धा विचारू शकता. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रश्नोत्तर असतील तर विचारा. तत्पूर्वी एक भुते सर आवाज येते तुम्हाला?
भूते सर आवाज येतोय? अनम्यूट व्हावं लागेल, तुमचं म्यूट आहे माईक. डॉक्टर भूते. ठीक आहे सर, त्यांना आवाज पोहोचत नाही. प्रशिक्षणार्थींना काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, प्रश्न विचारा आपण लाड सरांना. अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा, ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत. हॅलो. हा बोला. हॅलो. हा हा, नमस्कार, बोला. मी मिलिंद बोले बोलतो सर. कापसा संदर्भात एक प्रश्न होता. हा बोला ना. सध्या पाऊस, हवामान म्हणजे पावसाचं प्रमाण खूप चांगल्या प्रकारे आणि काही ठिकाणी जास्त पाऊस झालाय, तर बऱ्याच ठिकाणी सध्या जो प्रॉब्लेम आहे कापूस पिकामध्ये, तर त्याच्यामध्ये मर रोग हा जास्त यायला लागलाय. त्याच्यावर काय आपण सजेस्ट करायला पाहिजे? त्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड साधारणतः 20 ते 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची आळवणी करणं. त्यानंतर DAP रात्री भिजू घालून त्याचं पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं व्यवस्थितपणे, आणि एक साधारणतः 50 ml 10 लिटर पाण्यामध्ये टाक, 50 ते 100 ml 1% व्हायला पाहिजे. डीएपी किती टाकायचं पाण्यामध्ये? त्याचं जे काय साधारणतः 5 किलो पाणी भिजू घालायचं. 5 किलो जे काय DAP आहे तो 10 लिटर पाण्यामध्ये भिजू घालायचा. त्याचं पाणी काढल्याच्या नंतर 50 ते 70 मिली याप्रमाणे घेऊन आपण त्याची आळवणी सुद्धा करू शकतो. पण सगळ्यात चांगलं जे आहे ते कॉपर ऑक्सिक्लोराइडचं रिझल्ट चांगले आहेत त्याचे. ते 20 ते 25 ग्रॅम प्रति काय? हो, प्रति 10 लिटर पाण्यासाठी. आणि हे किती टाकायचं पाणी? 10 लिटरला हे जे निघालेलं पाणी आहे हे 50 ते 75 ml पर्यंत घेऊ शकता. ठीक आहे, धन्यवाद. हॅलो. पुढचा प्रश्न आहे कोणाचा? आणखी कोणाचा प्रश्न असेल तर अनम्यूट करून विचारा. हॅलो सर. हा बोला. हॅलो. शिवशान कोरव बोलतो सर, गंगापूर. विचारा, प्रश्न विचारा तुमचा सर, ऐकू येते तुमचा आवाज. दही आरोग्य त्याच्यासाठी काय द्यायला पाहिजे? हॅलो. कॉटन दही आरोग्य, दही दह्या कॉटन वरती दही आरोग्य म्हणलं, किती प्रमाणात काय आहे? द्यायला पाहिजे? हॅलो. बऱ्याचशा प्रमाणात सर, खालच्या फाट्यांना आहे सर. तर त्यासाठी हेक्झाकोनाझॉल म्हणून आहे कीटकनाशक, किंवा प्रोपिकोनाझॉल, त्यापैकी कुठलाही एक वापरू शकता. ते आदामाचा ऍप्रिकॉन नावाने येतं सर, ते वापरलं तर चालतं ना? आवाज येत नाही तुमचा. हॅलो. हा सर, आदामाचा ऍप्रिकॉन नावाने येतं, ते वापरलं तर चालतं म्हणलं. आणि सर त्याचं प्रमाण काय? प्रमाण किती घ्यायचं प्रमाण? हेक्झाकोनाझॉल असेल तर 25 मिली वापरायचं, प्रोपिकोनाझॉल असेल तर 10 मिली वापरायचं. बरं, ठीक आहे सर. ओके, धन्यवाद. हॅलो. हॅलो. सर, हे दहिया रोग म्हणजे ग्रे मिल्ड्यूच ना सर? ज्याच्यात ग्रे मिल्ड्यूच होतो. अच्छा, मग त्याच्यावर सल्फर पण चालतं का सर? चालतं. सल्फर चालतं, COC चालतं, तुमचं प्रोपिकोनाझॉल आहे, हेक्झाकोनाझॉल आहे, कार्बन डायझिम प्लस मॅनकोझेबचं कॉम्बिनेशन चालतं. आणि सर, दुसरा एक माझा म्हणजे असा प्रश्न होता की हे जे आपण बायो पेस्टिसाइड सांगतो आणि रेग्युलर जे इन्सेक्टिसाइड बाजारामध्ये मिळतात, याच्या रेटमध्ये काही तफावत, आणि म्हणजे हे ऑर्गॅनिक जे आहेत पेस्टिसाइड ते स्वस्त आणि हे महाग, असं काही आहे का सर? तसं काय नाही, त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगनुसार त्याची किंमत हे केली जाते. आणि ऑर्गॅनिक म्हणजे आपण जे पेस्टिसाइड सांगतोय यात बऱ्यापैकी केमिकल सुद्धा बरेचसे आहेत, फक्त आपण ट्रेड नेम सांगत नाही.
म्हणजे जे बाजारातलं नाव आहे का ते आपण सांगू शकत नाही, कारण एकच कीटकनाशक 10 कंपन्या तयार करतात. त्यामुळे आपण अमुक कंपनीचं म्हणून शक्यतो टाळतो. टेक्निकल शेतकऱ्याने जर विचारलं तर सांग, कंटेंट सांगतो. ओके. हॅलो हॅलो, हा खंडागळे बोलतो सर. हा, आता तुरीवरचं आताच प्रशिक्षण झालं सर. आणि तुरीवरचे आता टॉप मारला तर बरं राहील का, असं म्हणणं आहे माझं. कशाला? ज्याला आपण शेंडे खोडणे म्हणतो. हा, शेंडे खोडले तर हरकत तुरीवरचे शेंडे. हा, पण आता हा पिरियड सर, मी कॉर्डिनेटर फुलंब्री. अच्छा, बोला सर. हा, आता काही जागेला आम्ही शेंडे खोडून घेतले. तूर बाजरी ना इंटरक्रॉप मध्ये, तर शेंडे खोडून घेतले. आणि लिप मायनर साठी 3 पास सांगितलंय. निंबोळी आर्क, NSK, ते दोन्ही उचित होतील सर. हो. आणि काही जागेला जी बाटलीमध्ये आम्ही लूर लावली सर, बाटल्या टाकाऊपासून टिकाऊ जे काय फेकलं जातं. आता बिस्लरी फेकली लोकांनी, पाण्याच्या बाटल्या आपल्याला दिसत आहे, त्याला 2 छिद्रे पाडले सर. आणि मध्ये लूर बांधून टाकली, बारीक ताराला झाकणारा छिद्र पाडलंय. आणि तशा ट्रॅप उभवून घेतल्या आम्ही. आणि परमनंट स्ट्रक्चर ज्याला म्हणू आपण. फेरोमोन ट्रॅप काय वाऱ्यानं हलते, कुत्रे तोडता, कोणी जातं, कोणी मोडतंय. तसे काही पतंग एवढ्या प्रमाणात दिसत ना आम्हाला, जी ETL लेवलच्या बाहेर नाहीये. पण एक चांगला उपक्रम आम्ही फुलंब्रीमध्ये केला. हो सर. आणि टॉप जो म्हणू आपण, टॉप तुरीचा टॉप, फक्त टॉपच खोडायचा आहे. काही तुरी मागे राहिला, अतिवृष्टी झाली, दलदल झाली, काहीची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली झाली, काही स्टंटी राहिल्या ठिकाणी टाळायचं, आपलं हे नाही करायचं. हा, फक्त टॉप मग टॉलरंट ज्याला म्हणून आपण, उंच वाढलेले फक्त. हो. बस. ओके. आणखी कोणाचे प्रश्न असतील तर विचारा. प्रश्न आहेत कोणाचे? हॅलो. हा, विचारा. गोरे साहेब विचारा. सर, सध्या पाऊसमान चांगला आहे आणि त्याच्यामुळे कपाशीची वाढ पण चांगली झालेली आहे. तर जे तळाला जे बोंड लागलेले आहेत ते थोडंसं हवा खेळती नसल्यामुळे आणि कोंदट झाल्यामुळे बोंड सडण्याचं प्रमाण थोडं वाढतंय सर. त्यासाठी काय सर? हॅलो. ऐकवलं प्रश्न तुमचा. बरोबर सर, ऐकतोय. भोते सर जॉईन झाले. भोते सर, येतोय आवाज आता? अनम्यूट करता येते? भोते सर, अनम्यूट करावं लागेल. तुमच्या स्क्रीनवर एक बटन असेल माईकचं, त्याच्यावर टॅप करावं लागेल. अनम्यूट होत नाही भोते सर. तांत्रिक अडचण येते आज, जरा इंटरनेटची कनेक्टिव्हिटी चांगली नाही. त्यांना फोन करून सांगावं लागेल साहेब की असं झालं माझं, परंतु ते त्यांना अनम्यूटच होत नाही त्यांच्या हँडसेट मध्ये. कित्येक वेळेस ते बरोबर ऍक्सेप्ट करायचं असतं.
तर ते रिजेक्ट केलं की माईक आणि कॅमेरा मग ते कमांड काम करत नाही. तर त्यांना बोललो होतं ते परत पण ठीक आहे. बरोबर सर पण लेट सर नाही एकदा रिमूव्ह करून बघूयात. एकदा रिमूव्ह करून पुन्हा जॉईन व्हा म्हणा, म्हणजे काहीतरी असलेले प्रॉब्लेम निघून जातील. मुख्यतः म्हणजे बडगुजर सर आणि त्याच्यानंतर डॉक्टर भुते कॉटन प्रोजेक्टचे इन्चार्ज आहेत MPK विराहुरीला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कॉटन प्रोजेक्टचे इन्चार्ज आहेत. ते कापूस संशोधन प्रकल्पाचे इन्चार्ज आहेत. तर त्यांचे आपल्याला मार्गदर्शन या कपाशीच्या विषयावर लाभलं असतं, परंतु त्यांच्या मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम येतोय. आणखी काही कोणाचे प्रश्न असतील चॅट बॉक्समध्ये टाका, ते जॉईन झालं तर आपण विचारू. गोले साहेब, तुमचा मरच्या बाबतीत प्रादुर्भावाच्या बाबतीत विचारलं होतं तुम्ही. कपाशीमध्ये मर तुमच्या परिसरात किती परिसरात आहे, म्हणजे जास्त नाही? विल्टिंगचं मला सांगितलं सर त्यांनी काय ड्रिंचिंग करायचं. हे सध्या पाऊसमान यावर्षी खूप चांगला असल्यामुळे कपाशीची कायिक वाढ खूप झालेली आहे आणि जे मधलं स्पेसिंग आहे ते पूर्ण कपाशी दाटल्यात, तर जे बोंड लागतात खाली ते सडण्याचं प्रमाण वाढलंय. होय होय. आता हा प्रश्न तुम्हाला त्यांच्या मोबाईलवर त्यांना प्रत्यक्ष विचारावा लागेल. त्यांचा जो नंबर त्यांनी शेअर केला होता मी परत तुम्हाला शेअर करतो. नाही, ते हे दिला होता, बडगुजर साहेबांनी दिला होता नंबर 75. बडगुजर साहेबांना तो परत तुम्ही त्यांच्या फोनवर. ठीक आहे, चालेल. मरच्या बाबतीमध्ये मात्र कायमस्वरूपी उपाययोजना ही ज्या परिसरामध्ये मर आहे, ज्या शेतामध्ये मर आहे त्या शेतामध्ये कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून ट्रायकोडर्मा व्हिरिडी हे जैविक बुरशीनाशक वापरायचं. 1 ते 2 किलो प्रति एकरी, एक साधारणतः 100 ते 200 किलो शेणखतामध्ये मिसळून हे वापरायचं. किती सर ट्रायकोडर्मा व्हिरिडीचं काय प्रमाण म्हणले? 1 ते 2 किलो प्रति एकरी. 1 ते 2 किलो प्रति एकरी. हे काय करायचं, आपण शेणखत जेव्हा मिसळतो पेरणीपूर्वी तेव्हा शेणखतामध्ये मिसळतं आणि शेणखतामध्ये मिसळून हे शेणखत पसरून द्यायचं पिकामध्ये. आता पेरणी तर होऊन गेली समजा, पण आता जे यायला लागले त्याच्यासाठी जिथं मरचा प्रादुर्भाव होतो तिथं पुन्हा तो होतो. पुढच्या वर्षी पुन्हा तो प्रादुर्भाव तुम्हाला जाणवेल. त्यासाठी यावर्षी ठीक आहे, तुम्ही रासायनिक मध्ये ते उपचार करू शकाल, परंतु पुढच्या वर्षी त्या क्षेत्रावर तो प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उन्हाळ्यामध्ये शेणखत पसरत असताना शेणखतामध्ये 1 ते 2 किलो ट्रायकोडर्मा व्हिरिडी मिक्स करून शेणखतामधून पसरून द्यायचं, जेणेकरून हे जैविक बुरशीनाशक आहे आणि ते कायमस्वरूपी तुम्हाला त्याच्यामध्ये उपाय मिळतो आणि लॉंग टर्म आधीच आपलं प्रिव्हेन्शन होऊन जायचं ते. बरोबर. होय. आणि हे मरच्या बाबतीत सर्व पिकांमध्ये वापरता येतं आपल्याला. हरभरा आहे, तूर आहे. म्हणजे ज्या पिकांमध्ये मुळकूज, कंदकूज यांचा प्रॉब्लेम असतो. आता एका शेतकऱ्यांनी हे विचारलं होतं की अद्रकामध्ये मरचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. मर, मुळकूज आणि कंदकूज मध्ये चांगली प्रभावी उपाययोजना म्हणून ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि अद्रक आणि हळदीमध्ये ट्रायकोडर्मा हर्जियानम. हा ट्रायकोडर्मा हर्जियानम म्हणून कंदकूज आणि मुळकूज ह्याच्यासाठी. तर हा कायमस्वरूपी उपाय तुम्हाला वापरता येते. हे फक्त शेणखतात द्यायचं, शेणखतामधून द्यायचं, जेणेकरून प्रभाव चांगला होतो. चालेल. बहुतेक आपले इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे सर लेफ्ट झालेले आहेत. तरी आता आभार प्रदर्शन एकदा शिशुदे साहेब तुम्ही करणार. हा करतो सर, काय अडचण नाही. हॅलो, आज एकात्मिक कीड व्यवस्थापन कापूस आणि तूर या पिकांवरचं याबद्दल या बाबतीमध्ये डॉक्टर आनंद बडगुजर सरांनी अत्यंत सविस्तर असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. तरी मी रामेती औरंगाबादच्या वतीनं सरांचा आभारी आहे. तसेच जे प्रशिक्षणार्थी ह्या प्रशिक्षण वर्गाला जॉईन झाले त्यांचा सुद्धा मी रामेतीतर्फे आभारी आहे. तसेच काही शेतकरी सुद्धा या प्रशिक्षण वर्गाला जॉईन झाले त्यांचा सुद्धा मी आभारी आहे. आणि ज्या प्रशिक्षणार्थींनी चॅट बॉक्समध्ये आपली अटेंडन्स नाव, पद आणि तालुका टाकायचा असेल, कारण आता याच्यानंतर त्यांची अटेंडन्स ही जॉईंट डायरेक्टर JD ऑफिस लातूर व औरंगाबाद इथं ते पाठवले जाते. तर त्यांनी जे राहिले असेल त्यांनी अटेंडन्स द्यावी. डॉक्टर आनंद बडगुजर सरांच्या परमिशननं मी आजचा हा प्रशिक्षण वर्ग संपला असं इथं जाहीर करतो. थँक्यू, धन्यवाद.